गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये डायस्टिक रेक्टी मसलच्या हिलिंगसाठी कोणता डाएट आपण घेतला पाहिजे आणि कोणते न्यूट्रिएंट गरजेचे आहे ते बघणार आहे. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत जरूर बघावा. तर पहिली गोष्ट जी आहे, ज्याप्रमाणे आपण व्यायाम करतो आहे त्याचप्रमाणे तितकंच प्रमाणामध्ये महत्त्वाचं आहे तुमचा डाएट. म्हणून दोघी गोष्टी ह्या खूप महत्त्वाच्या आहे की म्हणजे फक्त तुम्ही एक्झरसाइज करताय त्यामुळे तुमची डायस्टिक मसल्स हिलिंग होणार तर असं नाही आहे. त्याबरोबर आपल्याला सप्लिमेंट म्हणजे आपल्या आहारातून कोणत्या गोष्टी गेल्या पाहिजे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. डायस्टिक मसलच्या हिलिंगसाठी रिपेरिंगसाठी आपल्याला कलरफुल प्लेट ऑफ फ्रूट्स आणि डार्क ग्रीन व्हेजिटेबल्स आहारामध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे. बिकॉज इट्स ॲड्स टू मेक द कोलेजन प्रोडक्शन. कारण ह्यामुळे आपलं कोलेजन जे आहे ते तयार होण्यासाठी मदत होते आणि कोलेजन जे आहे ते कनेक्टिव्ह टिश्यू जे आहे त्यांना रिपेअर करण्याचं काम हे करत असते. म्हणून आपल्या आहारामध्ये कलरफुल फ्रूट्स आणि डार्क ग्रीन व्हेजिटेबल्स असणं खूप महत्त्वाचं आहे. तर ज्या फ्रूट्समध्ये किंवा पालेभाज्यांमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के आहे, तर असे फ्रूट्स व्हेजिटेबल आपण आहारात घेणे समाविष्ट करणे महत्त्वाचं आहे. तर ह्यामध्ये कोणते फ्रूट्स येतात, तर ह्यामध्ये ॲवॅकॅडो, ऑरेंजेस, स्ट्रॉबेरी, पपई, ग्रेप्स, रास्बेरी, ब्लूबेरी, गुआवा, पपई, पायनॅपल, डार्क ग्रीन व्हेजिटेबल, लिफी व्हेजिटेबल्स, सिरेली, स्वीट पोटॅटो, कॅरट, ब्रोकोली आणि रेड पेपर, ॲस्पॅरेगस, टोमॅटो रोजच्या आपल्या आहारामध्ये समाविष्ट करणं खूप खूप महत्त्वाचं आहे.